वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गौरी पुत्र गणराय तूची विधाता रे, गौरी पुत्र गणराय तू, हे गौरी पुत्र गणराय तूची विधाता रे, गौरी पुत्र गणराय तू, गौरी पुत्र गणराय तूची विधाता रे, गौरी पुत्र गणराय तू। मुखी तुझे नाम, मुखी तुझे नाम, मुखी तुझे नाम, मुखी तुझे नाम, मुखी तुझे नाम घेते शुभया दिना। गौरी पुत्र गणराय तू, गौरी पुत्र गणराय तूची विधाता रे, गौरी पुत्र गणराय तू।
शृंगारी नटखट गवळण शृंगारी नटखट गवळण झुंगू मुंगू झालं पहाट सोनियाची शृंगारान सजली नार गवळाची
आता गं काय करायचं? अगं तुला काही माहित आहे का ग? आता गं काय करायचं? अगं त्या खालच्या जाळीतल्या मावशीला हाक मारूया का ग? बरं बाई, हात मारून तरी मग. अगं ए हिरा, हाक मारणार का ग मावशीला? अगं हिरा, परत एकदा करू नको ना ते. वरचा वरचा आणि वरचा वरचा. अगं तसं नाही ग, मी आपलं सहज म्हटलं बघ. मी हाक मारते बघ मावशीला. मावशी, अगं ए मावशी. काका म्हणते पोरीनो, कशाला हक्क मारताय मला? अगं मावशी, आम्ही की नाही पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चाललो होतो. असं म्हणताय? आले आले बघा. या राधेला सांगू मी काय बाय 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 या राधेला सांगू मी काय नवरा ग माझा मला बाई सोडत नाही म्हातारा माझा मला बाई सोडत नाही
हो दमले. अगं राधा, काय ग मावशी? कशाला का मारताय मला? अगं मावशी, आम्ही की नाही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चाललो होतो. खरोखर? हो ग मावशी. मग बाजाराची वाट माहितीये का ग तुम्हाला? नाही ग मावशी, म्हणून तर तुला हाक मारलं. काय बोलायचं आजकालच्या पोरींना? नुसतं बाजाराला चट्टापट्टा करायला पाहिजे. नुसतं काही माहिती नको त्याला. नट्टापट्टा केला निघाला बाजाराला. खरोखर ना माहिती? नाही ग मावशी. वा माझा वा. अगं चंद्रा, हे का पुढं? काय ग मावशी? अगं चंद्रा, तुला तरी माहितीये का ग बाजाराची वाट? खरोखर ना? नाही. जास्त मोठू नकोस. काय मुरत आहे? हो मागव. अगं तू का पुढं? काय ग मावशी? तुला तरी माहितीये का ग बाजाराची वाट? मला तर ठाऊक नाही. आला आवाज आला का इकडं? अहो मंडळी, आवाज आला काय? बघ. नाही का मावशी, मला तर ठाऊक नाही. नाही ग मावशी, म्हणते जाऊन ऐकलं नाही. अगं मावशी, तुला तर ठाऊक असेलच ना. मला माहिती आहे म्हणून तर बोलवलीत मला. चला मी सांगते वाट. चला भेटले की चला. हॅलो, रसिकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक पुढीलप्रमाणे: दीपक मांजरेकर यांच्या स्मरणार्थ स्वामिनी वैभव गुरव यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आले. विशाल मोरे यांच्याकडून 251 रुपये. बालकृष्ण मांजरेकर आणि निर्मला मांजरेकर यांच्या स्मरणार्थ प्रिया प्रवीण दाणेकर यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आले. त्याचप्रमाणे प्रकाश गंगाराम मेस्त्री यांच्याकडून 251 रुपये. ओवी सुरेश मांजरेकर 200 रुपये. अजिंक्य शंकर मांजरेकर 101 रुपये. शुभम सायली दीपक मांजरेकर यांच्याकडून 200 रुपये. तन्मय विहार विश्वास मांजरेकर यांच्याकडून 200 रुपये. या सर्व बक्षिसांचे आम्ही श्री गणेश कृपा नाट्य नमन मंडळ सततच्या ऋणी आहोत. धन्यवाद. हाल त्याचप्रमाणे प्रकाश मांजरेकर गावकर उर्फ गावकर याचकडून खास मावशीसाठी 51 रुपयाचं बक्षीस चाललंय. तर त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय. प्रकाश. कुठं बसले प्रकाशराव? पाठीच गेले डायरेक्ट. ऐका हा, चंदनाच्या झाडाखाली हरिण घेते विसावा. चंदनाच्या झाडाखाली हरिण घेते विसावा. ओ प्रकाशराव, तुमच्यासारखा चिकना नवरा साऱ्या दुनियेत नसावा. अगं राधा, काय ग मावशी? अगं राधा, बाजारात जायचं खरं, पण घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे ना. अगं ते सांगायलाच पाहिजे ना. मग आपल्या मालाची विक्री तरी कशी होणार हो? हो सांगतोय. हा, हाल त्याचप्रमाणे वसंत देवा मांजरेकर यांच्याकडून मावशीबाईसाठी 151 रुपयाचं बक्षीस चाललंय. तर त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की मावशीबाईने त्यांचं नाव घ्यायचंय. वसंत आहेत का इथं तरी वसंतराव? नाही वाटतं पाठीच गेले. असू दे. काचेच्या बशी ठेवला गाजरचा हलवा. काचेच्या बशी ठेवला गाजरचा हलवा. ओ वसंतराव, पहिले असाचा घावा मग मला बोलवा. अगं सांगताय ना कोणी नो,
असं म्हणते हो मागं मग अगं मावशी मी सांगू सांग ना सांग ना सांग ना सांगते ना ऐक. अगं मावशी माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही ऐकलंस का गं? ऐकते ऐकते माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही हं. आणि विकायला घेतलं तरी आणि चालले मग बाजाराला. दही आता घुसळणार वाटतं काही कर मावशी. हो मागं हो मागं अगं मावशी मी सांगू. सांग ना अगं मावशी मी की नाही साडी नेसल्यावर बनारसी छान आहे ना. मस्त आहे, एकदम छान आहे मी की नाही साडी नेसल्यावर बनारसी आणि हं. विकायला घेतली लस्सी आणि चालले मग बाजाराला. लस्सी मला पाहिजे वाटतं लस्सी पाहिजे दोघांनीच पिऊया एकदम हो मागं ते करा आता पुढं अगं मावशी आता मी पण सांगायला हवं का? म्हणजे काय बरं सांगते. अगं मावशी मी आधी विकायला काय घेतलंय त्याआधी मला एक नाव घ्यायचंय बघ. कसं म्हणतेस मग हे लवकर घे हं नवरत्नांनी भरलेली नवरत्नांची खाण नाव तिचं रत्नागिरी ऐकलंस का गं मावशी? ऐकते नवरत्नांनी भरलेली नवरत्नांची खाण नाव तिचं रत्नागिरी नमन लोककला आहे आमची प्यारी जमले आम्ही गोकुळच्या नारी आणि तुम्हाला आवडणारी मी राजा आहे की नाही सगळ्यात भारी. ते काहीच बोलत नाही पहिले गळपटले हो तरी बोला नाही तर नाहीतरी बोला अगं मावशी आता सांगते मी काय घेतलंय ते. सांग हा यमुनेच्या तिरी कान्हा वाजवी तो पावा यमुनेच्या तिरी कान्हा वाजवी तो पावा आणि विकायला घेतला मी गोड मावा आणि चालले मग बाजाराला. गोड मावा तुम्हाला हवा थोडासा घ्यावा वाटून वाटून खावा नको का दे काय गं मावशी? चल गे चल दिल्लीला चला का बरी ना दिल्ली जागा बाजाराला अगं माझ्या म्हातारीचं काय कशात काय आणि फाटक्यात पाय हो काय हो एवढी चांगली सांगितलं काय बोलायचं आजकाल बोल काय बोलतेस आता कोणाचं नाव मिळेल बरं कोण कुठं ऐकते तुमचं जेवण का दुसऱ्यांचं नाव पुढं करता हा स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वापरून घेते हा चाकूला इंग्लिश मध्ये म्हणतात नाही
काय म्हणतात ओ प्रज्वलला हसू नका नाही म्हणतात कापायची वेळ. चाकूला इंग्लिशमध्ये म्हणतात नाही ओ प्रज्वलवा तुम्ही माझे नवरा मी तुमची वाईफ. आता घेतलं ना आता काय घ्यायचं आता काय घेणार घेतलंय बघ काय ग मावशी हसताव काय अहो हलवा कसला चेरी तुझी चालू आहे जल्लं तर गाजर हलवा गाजर हलवा खाता काय कधी मग कीच घेतो तेवढा घ्या अहो गाजराचा हा चल. चला जाऊया. हलवा घेतलाय मी हलवा जाऊया ना. अगं मावशी आपण बाजारात निघालो खऱ्या पण एखादं छानसं गाणं म्हण की. मी हो ग मावशी गाणं इथं आवाज बसलाय गाणं कुठं बोलू करायला तुम्हाला येतो काय मग पुढं कशाला बसलो काय ऐकायला गाणं म्हणायचं असतं या अरे ये अरे येऊन तर बघ परत परत येशी नकोच बरं घेते हा घेते अवघड घाट वळणाची वाट दिसालाय वाटावरी चला पाठोपाठ टाका पाऊल नीट दही दुधाचे माठ शिरी चला चला लगबग सयान करी मथुरे बाजारी चला चला लगबग सयान करी मथुरे बाजारी
आज मथुरेचा बाजार गवळणी दैवत घेऊन आत्माट करून मथुरेच्या बाजारी जाणार. गोकुळाचे दैवत गोकुळात जायला पाहिजे, त्यांचा रस्ता प्रतिबंध करायला हवा. ही कामगिरी मी न करता माझ्या सगळी संकटी पेंड्या एक उद्यमाला सांगायला पाहिजे. अरे म्हटलं पेंड्या, अरे म्हटलं सुदामा. कशासाठी आपल्याला अरे मी तुमच्यावर मोठी कामगिरी सोपत आहे. ही कोणती अरे आज मथुरेचा बाजार गवळणी दैवत घेऊन आत्माट करून आघाडी जाणार, त्यांचा रस्ता प्रतिबंध करा. ही कामगिरी आम्ही संपवतो, आमच्यावर संपूर्ण आम्ही करतो. ठीक आहे न्याय गोकुळा. हो देवानी कामगिरी संपवली ना आमच्यावर. आता मला काही एकट्याला जगणार नाही. 360 गवळणीचा गेला आणि हा एकटा गोला काय करणार तिथे. आता आमचं ते दोघं एक सुंदे आहे आणि वाकडे आहे. तर कुठल्या गावात गेले काय माहिती. आत्महत्या बघायला पाहिजे. अरे वाकड्या नाही. अरे सुद्या तरी पण नाही. अरे कुठं आहे तुम्ही सांगा तरी. अरे वाकड्या काय रे, कुठे रे गेले. सुद्या अरे काय रे काय. अरे हा कुठे. अरे हा इकडं. अरे इकडे ये देवाने कामगिरी अरे सांगितल्या. आलो आलो. अरे पण नक्की आहेस कुठे. का रे सुदामा हात मारली. हे का रे सुदामा हात मारली. गाई पुरा मी वनात सोडली. माझी पारुला गाय तुझ्या वनात सोडली. माझी पारुला गाय तुझ्या वनात सोडली. हे का रे सुदामा हात मारली. का रे सुदामा हात मारली. गाई पुरा मी वनात सोडली. माझी काळी कपिला गाय तुझ्या वनात सोडली. माझी काळी कपिला गाय तुझ्या वनात सोडली. शोधून शोधून हैराण झालो. शोधून शोधून हैराण झालो. चालून थकून गेलो. आडवाटेत गेलो झोपून. आडवाटेत गेलो झोपून. पटकन हाकच मारली. माझी काळी कपिला गाय तुझ्या वनात सोडली. माझी काळी कपिला गाय तुझ्या वनात अरे तिकडे भाषेला पंधरा तिकडे गेलो होतो विकवायला. तेव्हा भापसानं भापसा बनवा घातला होता. काय इतका उद्योग नाहीये. सगळं बरोबर झालं आधी. जमलाय घरी. तुझं बापूस माझा बापू माहित आहे ना. तुझा बापूस ना कोण. तुला माहित आहे काय. म्हणून विचारतो तुला. तुझा तुझे नंबर गेला असेल हे दूध करायला. काय झालं माहिती काय उशीर झाला मला विचारा तरी. अरे विचारतोय. आता आलो ना म्हणतो दमलो हा हाव टाकतो. हा म्हणजे आधी पाणी तर तिथे मला आधी नुसता विचारायला लागला. काय झालं माहिती तुला आता? हाय. हा, सांग, सांग. अरे उशीर झाला मला. माझ्या गाय हरवत ना म्हणून मी त्या टेन्शन मध्ये आहे. होय काय मग मग अरे सगळं शोधून शोधून जमलो. हा. सगळा रान काढला. काय गाई काय हरवत सगळी नाही. बिगडी उठून आल्या. सगळी तरी बापसा खाली तिला
जमायच्या मागत नाही मग काय तू पुढे ये, तुला समजून तर हा काय समजायचं वाटत नाही मला. आई मी बघत आलो तुझ्या मागून पीछे आ जाओ, पीछे आ जाओ. यार, कहाँ से आते हैं लोग यार? दिमाग का बत्ती सराते. भैया, मराठी जपा, मराठी भैया चढून गेला आपल्यावरती. ये रे. अरे कसं गेलं वाटतं कसं अरे काय झाला तुला सांगतो का ऐक. अरे गाई माझ्या हरवल्या, मी लय हैराण झालो. अरे गाई आज म्हणजे अख्ख्या गावात आहे ना, गावात सगळ्यांनी पुरा विकली आहे ना. पण माझ्या बापसान काय केला, विकला नाही. 10 होते आमच्याकडे, अजून 40 आणणार, 50 करून टाकला. माझा बापू तर काय एकदम लेट गाव करतो गाव विरुद्ध करतो. नाव काय सांग मला बापू झोपलाय घरी. माझ्या गाई हरवल्या त्याच्यामुळे पूर्ण सगळं शोधतो सकाळपासून. अरे माझा काय लॉस झाला तुला सांगतो आता. ऐक माझ्याजवळ. अरे 50 माझ्या गाई झाल्या. 50 गाई. बापू मला म्हणजे काय. अरे पण त्या गाई कशाला आणले मी, दुधाला नव्हा मेला, शेणाला शेणाला शेणाला. अरे अख्खी गाव आहे ना शेणासाठी जोडते दिसते. हा पण तसा नाही वाटते. अरे मी शान कशाला खाव की भात कशाला खाव. गाईचा बोलते मी. दुधाचं बोल, दूध पितो असा मला विचार. गाईचं का बाई गाई मी काय तर म्हणतोय. काय बोलतात नाहीचा करून टाकली. अरे गाई घेतला आता ऐक. गाई घेतलं 50 शेणासाठी. आता काय नाही बघ, शिमग्यामध्ये सगळं मुंबईकर आले, कोणाकडे शेण नाही. त्यामुळे काही कोणी येणार नाही इकडं. माझा रेट किती 100 रुपये टोकली. 50 हा 50 देतो. उद्यापासून माझ्याकडे जॉईन हो. रेट वाढवतो मी. तुमच्या दोघा घरात कसं बघून घ्या. कशाचा बाबा कशाला घे शिकल कधीतरी शिकल. हे असं म्हणा शिकल. 100 रुपयाची टोपली बरोबर. 100 रुपये टोपली. सगळी गावात कोणाला शान नाही. मी डोका झालेलो तुला आता मुंबई गेलेलो सगळ्यांना शान पाहिजे. शिकत सारवायला काय 200 रुपये कोण टाकतो. आता लग्न आहे सगळ्यांची. आपला रेट 200 रुपये. 200 इंटू 40 50 किती झाले. हाय कोणाला हाय काय 200 इंटू 50 किती झाले. अरे मेलो मारा मारा काय किती इंटू 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 म्हणजे काय. अरे इंटू म्हणजे काय घंटू तुम्हाला वाटलं काय. गेलो शाळेत जावा शाळेत. हा कोणता दिसतोय मला लय बेकार दिसतोय. सकाळी मागं भेटू नको. तुला इंटू तुला घंटू वाजवतो बघ. अरे काय झालं बघ तुम्ही भरले याला उद्या याला भरायला लावा. तुमच्या कोणाला असेल याला सांगा भरून दाखवा बाबा. तर काय झालं बघ, तर माझ्या गाई हरवलं ना तर मी नाही हरवलो. 200 रुपये किती किती माझा लॉस झाला दिवसाचा 10,000 बरोबर. तर मी खूप त्याच्यामध्ये काय झालं बघ ह्याच्यामध्ये मी परवा काय झालं आपल्याला मी सांगतो. या रस्त्यात ती वरची हरमलवाडीची आहे आणि ही खालची नदी ती तुमच्याकडची खालची. त्या दोघींनी माझ्या गायीने पोट टाकला नाही का रे एवढा मोठा. म्हणजे माझी गाय माझ्यासारखी नव्हती. मी तुला दिसतो असा. माझी गाय अशी एकदा पोट एक अर्धा जमीन भरली. अर्धा जमीन भरते नाही भरलं तर मी काढून घेऊ. काय अर्धा टाकणार मला माहिती आहे. अर्धा जमीन माझा फिक्स आहे भरून टाक.
वरची आपल्या वाडीतली तुमच्या हरमल वाडीतली खायची नाही ते बाई माझी गाई माझ्या माझ्या घरी द्यायला एक कोण टाकला ह्या दोघींनी बघितले टाकता टाकता बघितले ह्या दोघी तिथं आल्या म्हणजे हरमवाडीतली कोण मला जर नाव नाही माहिती रे वर हरमवाडी असं काहीतरी नाव शर्मिला आदरकर भांडायला लेट का काय माझी काय कोणाची काय कोणाची काय माझी हवडीच रे आपलं सगळ्या हवडीच हो टाकला मी बघतो यांची वाटणार ही मध्ये माझा ही पहिला बघितला ही मध्ये माझा तेवढा आता करू का दोघींना घेतला मध्ये दोघींना तू मध्ये घेतला आजूबाजूला घेतलं मी ते दाखवला हा अर्धा तुझा हा अर्धा हिचा आपलं दररोजचं काम रे तुला बापूस पलांवर जायला दाखवून ठेवलं नाही कमी जास्त होणार सुतामध्ये नो दोऱ्या सीधा ही भांडणं मिटवली दोघी घरी गेले अर्धा अर्धा पो घेऊन दुसऱ्या दिवशी मी डोक्यात आलं बोलले ही भांडणं दररोज सुधारणार आणि याला माझा लॉस झाला त्याच्यामध्ये 50 रुपयाचा घरी गेलो आणि काय केलं मला डोक्यात आला हे विचार करत होतो आईशीला बसला बापसाला बसवला बोलला हा असा असा लपडा आहे बापूस मला करदेन का बापूस म्हणतोय बापूस मला म्हणतोय सगळे आयडिया करून सुद्धा मी बोललो हे ना सगळं ना असला का मला म्हणतोय आपण आहे ना गाईंच्या पाठी पिशव्या बांधूया पिशव्या बांधल्या हे पिशव्या बांधल्या हुशार निघाला म्हणजे बापू बाला शिकवला असा शिकवला काय एवढा करता ह्याला इंटू माहित नाही पिशव्या लावल्या मी सोडल्या आता मेन काय झाला पिशव्या माझ्या झाल्या छोट्या गाय 2 दिवस आल्यात ना त्या होतून गेलं तर माझा लॉस नाही होईल तेव्हा मी लय टेन्शन मध्ये अरे केस पण माझं वाकडं झालंय अंकुर नाही केले काय नाही पाणी पण बंद झालं आमच्या इकडे त्याला बापूस कुठं जो पडलाय ना तो पण माहिती घ्या पलांपरा म्हणतात काम काय करीत नाही अरे तू बोलला कशा मला तुम्ही शेणा भरला काम सगळ्यांना माहिती देवांनी कामगिरी सांगितली आपल्याला 16 सहस्र गवळणीचा मेळा याला आठवला याला आठवलं मी ह्याला आपल्याकडे माझे कोण ना काय म्हणतो भगतगिरी हे काय बघ काय काय कसं आहे भक्ती ना माहिती ना फेमस पोट दुखला तरी मेला तरी पण कसा मेला पोट दुखला तरी पण आले त्याच्याकडे अशी आपली पद्धत आहे बरोबर आता तू आहे माझ्याकडनं हा बिबुआ ना बिबुआ हा कशासाठी असेल सांग काय तर लावायला म्हणून सुद्धा मला अर्धा मेंदू कमी झाला अरे हा लिंबू आणला ना लिंबू पहिल्या लोक पौराणिक मी तुम्हाला सांगतो आता ऐका हा लिंबूवरती तुम्ही विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा नंतर तुम्ही ठरवा ठीक आहे तू गेला किरण वगैरे तुम्हाला असतील जातो चालूच राहतो पोट झालाय पोट एवढा झालाय त्याच्या मुलं लिंबा मुलं लिंबू त्याच्यात ना पिलं बरोबर हा लिंबू लिंबू का लावायचे माहितीये तुम्हाला माहिती आहे काय लिंबू तुम्ही आता लावता ना 2-3 गाडी घेता मोठी 5-6 लाखाची लावता एवढीचा लिंबू 10 रुपयाचा अरे बाबा मी तुला सांगतो अरे लोकांची नजर लागते ना म्हणून आम्ही काही लिंबू मधू पाठी आहेस तू लिंबू त्याच्यासाठी नाही आहे पहिल्या लोक सायकली फिरायची पहिल्या गाड्या होत्या काय होत्या त्या लिंबू बांधायचे कुठे बांधायचे पाठी बांधायचे बरोबर लिंबू बांधायचे आणि लांब खूप लांब जायचे तेव्हा जर ताण लागली ना पाणी नसला तर हा लिंबू पिलायचे मग त्यांची ताण भागायची बरोबर असं होत नाही आणि ही मिरची कशाला अरे तू मला विचार ही लिंबू मिरची कशाला पाठवलं माझ्यासोबत बरं पाठवलं असेल आम्ही असं केलं माझ्याकडनं लवकर नाही काढणार रसिको हे पहा रसिकांच्या मनापासून आलेले पारितोषिक महिला मंडळकडून मावशीसाठी 500 रुपये राकेश सोमनाथे हरमदे यांच्याकडून 151 निलिमा जितेंद्र चौगुले 200 रुपये
दुर्वास गणपत गावडे यांच्याकडून 200 रुपये, प्रकाश जामू मांजरेकर 200 रुपये, नंदन प्रसाद पांडुरंग हरमले 102, तन्वी आणि गौरव मांजरेकर 200 रुपये, अक्षय वसंत मांजरेकर 202 रुपये, वसंत मांजरेकर मावशीसाठी 151 रुपये, समर्थ हरमळे 200 रुपये, त्याचप्रमाणे मधुकर शितप उर्फ ओके 221 रुपये, संकल्प निधी मांजरेकर 200 रुपये. या सर्व बक्षीसदारांचं श्री गणेश कृपा मंडळ वाटप मांजरेकर आम्ही सर्व्हिस साधन. आता सगळं ऐका तुम्ही. मिरची पहिला लोक तेव्हा डबा घेऊन जायचे, तेव्हा भाजी बिजी नसायची, तेव्हा मिरची न्यायची, तेव्हा ठेचा केला भाकरी सोबत काम झालं, वेळ निघून जायची. आणि हा बिबवा कशाला काय झाला लागला बिगला आपल्याला प्रवासामध्ये, तर ते बिबोचा डाग दिला की जाग्यावर बसला जातो. बरोबर म्हटलं का नाही? हो दानी शिकवय जुना माणूस ऐकत दिसतोय मला, काचा माहीत नसल्या तरी दिसतोय मला. बरोबर. तर विश्वास ठेवायचा की नाही तुम्ही? 10 रुपयाचा लिंबू बांधून काही होणार काय? तर तुम्ही ठरवा. आणि तर माझ्याकडे उद्या याल तुम्ही मला फक्त व्हायला भावकीला घाबरवायला असतो रे. तू बोलायला कशाला मला सांग. आता एकदा सांगतो तर तुला मिरची आली, तिथे लिंबू आला. झालंय महत्वाचं आहे. होऊन जरा अरे आपल्या देवानी कामगिरी सांगितलंय. गौरीचा मेळा हात मार करून हात करतात. जाऊ दे आपल्या करायचं आपल्याला करायचं असं देवाने सांगितलं म्हणजे केलंच पाहिजे. करायला पाहिजे आपल्याला. त्यांना अटक करायचा. त्याचा दही गोकुळातला दही गोकुळात संपवायचा. मग तू काय शाळेत करणार आहेस? हा काय वेगळाच करायला लागलाय. अरे आपला मला उलटा बोलतोस. अरे मी जाणता आहे ना तू मोठा करतो काय? अरे लिंबू वाटे याच्यावर तुझी आता खाल्लं वाटत लिंबू फोटो टाकलेला. अरे आम्ही तुझा बघ आम्ही नाही मी जातो. तर बघूया गवळणी पुढे आपण अडकवूया. गवळणी असतं ना पहिला मी जाणार. मी Good.